गद्दारीची पुनरावृत्ती। शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या पुतळ्याला साडी नेसून संगमनेरमध्ये दहन, शिवसैनिक भडकले। तर उद्धव ठाकरेंनी माफी देऊन खासदार केले निवडून येताच पुन्हा शिंदे गटात उडी घेतल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे संगमनेरमध्ये हाय व्होल्टेज आंदोलन। बघा सविस्तर न्यूज एनएमपीवर। नमस्कार, जय भारत, जय संविधान। न्यूज एनएमपीमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी। आज आपण बातमी होणार होती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती लोकसभेला निवडून आल्यानंतर अवघ्या काही दिवसातच शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी पुन्हा एकदा राजकीय कोलांटोडी मारल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे। वागचौरे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी पुन्हा गद्दारी करून शिंदे गटात प्रवेश केल्याचा आरोप करत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने संगमनेरमध्ये त्यांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमर कतारी यांच्या आक्रमक नेतृत्वाखाली आज सायंकाळी 4:30 वाजता खासदार वागचौरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे जाहीर दहन करण्यात आले। आंदोलकांनी वागचौरे यांच्या पुतळ्याला साडी नेसून त्यांची राजकीय लायकी दाखवून दिली, ज्यामुळे संगमनेर परिसरातील वातावरण कमालीचे तापले होते। यावेळी उपस्थित शिवसैनिकांना संबोधित करताना शिवसेना पदाधिकाऱ्यांनी खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्यावर सडकून टीका केली। या आंदोलनावेळी शिवसैनिक आणि महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी वागचौरेंच्या प्रतिमेला जोडे मारत तीव्र संताप व्यक्त केला। त्यानंतर 4:30च्या सुमारास पुतळा पेटवून देण्यात आला। या हाय व्होल्टेज आंदोलनात संगमनेर शहर व तालुक्यातील शिवसैनिक आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी उसळली होती। आंदोलनात प्रमुख नेतृत्व शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमर कतारी यांनी केले, तर शहर प्रमुख अमित चव्हाण, शहर प्रमुख फैसल सय्यद, तालुका प्रमुख भीमाशंकर पावसे, विधानसभा प्रमुख अमोल डुकरे, उपतालुका प्रमुख राजाभाऊ सातपुते, उपतालुका प्रमुख त्रिंबक शिंदे, व्यापारी आघाडी शहर प्रमुख संभव लोढा, वाहतूक सेना पदाधिकारी अशोक बडे, तर सक्रिय पदाधिकारी व कार्यकर्ते अरुण भालेराव, रविगिरी, बाळासाहेब घोडके, आसिफ तांबोळी, दीपक साळुंके, आश्वी मंडल प्रमुख प्रकाश गायकवाड, सदाशिव हासे, गणेश धात्रक, राजश्रीताई रहाणे, त्रिलोक कतारी, आदित्य गायकवाड, प्रशांत खजुरे, उपशहर प्रमुख कैलास गायके आणि चिंता लिंगमूर्ती यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते। पक्षनिष्ठा गहाण ठेवून स्वतःसाठी तडजोड करणाऱ्या अशा नेत्यांना यापुढे मतदारसंघात फिरू दिले जाणार नाही, असा कडक इशारा यावेळी शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे। बघा काय मत व्यक्त केलेलं आहे शिवसैनिकांनी न्यूज एनएमपीच्या माध्यमातून। या ठिकाणी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या गद्दार भाऊसाहेब वागचौरेचं, या बायल्या भाऊसाहेब वागचौरेचं आम्ही पुतळा जाळलेला आहे, निषेध केलेला आहे। शिवसेना पक्षामध्ये 2 वर्षापूर्वी ज्यावेळेस प्रवेश करायचा होता त्यावेळेस याच भाऊसाहेब वागचौरेला आम्ही विरोध केला, याचा पुतळा उलटा टाकला। आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे असतील, आमचे संपर्क प्रमुख असतील, सगळ्यांना विनंती केली की या गद्दाराला घेऊ नका। आणि मागे यांनी गद्दारी केली, याच्या पुढेही तो अशीच गद्दारी करत। पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे हा पाया पडला, आमच्या देखील पाया पडला की मी इथून पुढं मरेपर्यंत शिवसेनेत राहील, ठाकरे साहेबांची साथ कधीच सोडणार नाही। आणि आता काय कशाला घाबरला, ईडीला घाबरला, सीबीआयला घाबरला, किती मोठं घबाड जमा केलंय आणि 50-50 कोटी रुपयाची ऑफर आली। मगाशी टीव्हीला दाखवलं 15 कोटी रुपये यांना मिळाले आणि म्हणून हे लोक ॲडव्हान्समध्ये 15 कोटी मिळाले म्हणून पळाले। मी सांगतो शिर्डीच्या जनतेने, शिर्डीच्या साईबाबाने मागच्या वेळेस यांनी जी गद्दारी केली होती याला अशाच प्रकारे उत्तर दिलं होतं आणि घरी बसवलं होतं। यावेळेस सुद्धा शिर्डीची जनता या गद्दाराला असंच बसवण। आणि संगमनेर शिवसेनेच्या वतीनं तुमच्यासमोर जाहीर करतो, संगमनेर शिवसेनेच्या वतीनं याला आम्ही शिवसेनेच्या संगमनेरच्या मतदारसंघात भेटू देणार नाही। आणि भटकला तर याचे चिल्ले पिल्ले जे याचे कार्यकर्ते आहे ना, या कार्यकर्ते सगळं यांना चोप दिला जाईल, एवढी ग्वाही देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गद्दार भाऊसाहेब वागचौरेचा जन्म हा फक्त गद्दारी करण्यासाठी झालेला दिसतोय। ज्यावेळेस खासदार झाला तेव्हापासून त्याने आत्तापर्यंत बऱ्याच वेळा गद्दारी केली, पण आता ही त्याची शेवटची गद्दारी असेल। कारण भाऊसाहेब वागचौरे हा पूर्णपणे साईबाबाची खोटी शपथ घेऊन पूर्णपणे मतदारसंघात फिरतो आणि गद्दारी करतो। आणि पक्षात प्रवेश ज्यावेळेस होत होता त्यावेळेस सांगत होता, साहेब माझं शेवटचंच इलेक्शन आहे, शेवटची निवडणूक आहे, मरेल तर ह्याच पक्षात मरेल, दुसऱ्या ठिकाणी मरणार नाही। पण आता त्यांनी अशी जी खोटी शपथ घेऊन पक्षात प्रवेश केला, त्या गद्दाराला शिवसेना संगमनेर उद्धव बाळासाहेब ठाकरे धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला आणि त्याच्या बगलबच्चांना चोप दिल्याशिवाय शिवसेना संगमनेर उद्धव बाळासाहेब ठाकरे थांबणार नाही। एवढेच बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या गद्दार हरामखोर नीच प्रवृत्तीचा निषेध करण्याकरता आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत।
या गद्दार भाऊसाहेब वागचौरेचा विषय या ठिकाणी आम्ही व्यक्त केलेला आहे. या भाडखाऊला 2014 साली हिने गद्दारी केली. त्यावेळेस संगमेरमध्ये याच्यावर पहिला चोप देण्यात आला आणि आत्ता हिने परत गद्दारी केली आणि पहिला चोप हा संगमेरमध्येच दिला आहे त्याला. आणि हे त्याला मी जाहीरपणे तुमच्या देखत सांगतो, या भाड्याने फक्त संगमेरमध्ये येऊन दाखवावं, त्याला शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ. या भाड्याने गद्दारी केली. साईबाबांची 3 मिनिटात 4 वेळा शपथ खोटी झाली. या भाडव्याला आम्ही सोडणार नाही. शिवसैनिक आणि हे सामान्य जनता या भाडकावला उद्धव साहेबांनी तिकीट दिलं. आमचे सन्माननीय नेते बाळासाहेब थोरात साहेब यांनी देखील मोलाचं सहकार्य ज्याला केलं. संगमेरमध्ये अकोल्यामध्ये हा निवडून आला तर संगमेर अकोल्याच्या जवळ निवडून आला आणि यांनी गद्दारी आज ही सामान्य शिवसैनिकासोबत केलीच, पण मतदारांसंघ देखील ही गद्दारी केली आहे. याचा मी संगमेर शहर शिवसेनेच्या वतीनं तालुका शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि तो कुठे दिसला तर त्याला ठोकल्याशिवाय आम्ही राहणार नाही. त्या वतीनं गद्दार भाऊसाहेब वागचौरेंचा मी प्रथमतः निषेध करतो. आज आमच्या सर्व शिवसैनिकांसाठी हा काळा दिवस आहे. कारण आम्ही शिवसैनिकांनी दिवस रात्र स्वतःच्या पैशाने भेळ भत्ता खाऊन भेळ वडे खाले असतील आणि याची अवरात्र आम्ही प्रचार केला आणि याला निवडून आणलं आणि हा आज गद्दार झाला. जर याला शिंदे सेनेत जर त्या आज जायचं होतं तर त्याच वेळेस त्यांना शिंदे सेनेत उभं राहून निवडून यायचं होतं. उद्धव साहेबांच्या सेनेत हा निवडून आला आहे आणि आमच्या सर्व शिवसैनिकांचा आज त्यांनी तळतळाट घेतला आहे. सर्वात महत्त्वाचं सांगतो साहेब, चिखलीमध्ये संगमेर तालुक्यात पहिला फ्लेक्स लावणारा माणूस सदाशिव असेल किंवा साहेब भाऊसाहेब वागचौरे निवडून आल्याचा आनंद आम्हा सर्व शिवसैनिकांना झाला होता. पण आजचा दिवस आमच्यासाठी खरोखर काळा दिवस आहे. म्हणून भाऊसाहेब वागचौऱ्याचा जाहीर निषेध करतो आणि सांगतो, शिवसेनाचा तळतळ या शिवसैनिकांचा गरीब शिवसैनिक आम्ही याचा तळतळात तुला भोगायला लागेल. आज ज्या पद्धतीने परत एकदा भाऊसाहेब वागचौरेंनी गद्दारी केली, परत भूक खाल्ला त्यांनी गद्दारीसाठी, पैशासाठी परत संगमेर शहर लोकांच्या जनतेशी त्यांनी भावनेशी खेळलं. त्या मी संगमेर शहर आणि तालुक्याच्या वतीने जाहीर धिक्कार करतो, त्या हैराण करतो. परत त्यांनी संगमेर पाय ठेवून दाखव, परत त्याला चोपल्याशिवाय संगमेरची जनता आणि संगमेरची सगळी शांत बसणार नाही अशी गवाही देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यांनी मागच्या वेळेस गद्दारी केली, या वेळेसही गद्दारी केली. साईबाबाची शपथ घेतली, मागं घेतली, आता 4 वेळेस घेतली. अशा हरामखोर भाऊसाहेब वागचौऱ्याचा जाहीर निषेध करतो संगमेर आणि शहर तालुका शिवसेनेच्या वतीने.